वेलकम बॅक गाईज. तर स्वागत आहे आपलं एकदा परत नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तर आज आपल्याला ध्वजारोहणसाठी आपल्या शाळेवरती जायचं आहे. आता पोरं पण येतील. आज करतात चालतो भाई. वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. चालतं भाई. हॅपी बर्थडे. भाईचा आज बर्थडे. आज वाटोला ध्वजस्तंभाला विधिवत श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि ध्वजारोहण करायचं आहे. मरकर भी मीट नहीं सकती वतन की उल्फत, मरकर भी मीट नहीं सकती वतन की उल्फत, कब्र से ही मेरे खुशबू वतन आएगी, कब्र से ही खुशबू मेरे वतन आएगी. असं हर भारतीयांच्या मनामध्ये तिरंगा म्हणजे अधिराज्यकर्त्यांच्या तिरंग्याचं विधिवत ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य कारंडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर गाईज बघू शकता अख्ख्या गावाच्या विकासासाठी अख्खा गाव जमलेला आहे. आपला शेखर भाई पण आले विकासासाठी. बघू आता किती विकास करतो.
हे पण म्हणलं मला म्हणजे आता तू गुत्तगाला बोलतो ना. नीट बॉल तर गाईज आता शालेवशी घरी आले ना. आज आहेत RPL म्हणजे रेडगर प्रीमियर लीग. तर तुम्ही बघू शकता आपण ग्राउंडवरती पोचलेले आहेत. हे बघा बिना आवाजाची स्कूटी घेऊन आलेत. तर चला आपल्या ट्रॉफी बघू शकता किती मोठे आहेत. इथं नाही तुम्हाला दिसणार. तर तिथे गाईज ट्रॉफी बघू शकता तुम्ही. काय ना ऐकणार आज. यो बॉलर यो बॅटर पाठ लावायची ना आज. हा कुठली ट्रॉफी तुला मोठी वाली तुझी का? हा सगळं तूच घे आम्ही घरीच जातो. गणपती बाप्पा भारत माता की भारत माता की पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. राहुल 7 बॉल आणि पंचमन आले. काय तुला काय पाहिजे आम्ही सांगू. बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. नाणेफेकी झाली आहे फिल्डिंगसाठी त्वरित. गाईज बघू शकता आपलं 2 प्लेयर उतरलेले आहेत. आता गेलेत गौरव आणि रुपेश दादा. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र ड्रॉप झाली. आर्यन होता तिथे झेल ड्रॉप आणि 1 धाव या चेंडूवरती. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती जान्हवी 11 रेडगर संघ आपल्याला. पुढचा चेंडू हा चेंडू बॅकफुट वरती ब्रेक ट्रान्सफर केला आणि पुल केला चेंडूला मिड विकेट आणि काउ कॉर्नरिझम मध्ये 6 धाव्यांसाठी षटकार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉट ऑफ लेंथ होता. उडवलाय हवेमध्ये आहे. जज केला जाईल आणि अभयच्या नावावरती सफलता मिळेल. प्रथम भोपीला परतावं लागेल मागे. विकेटचं पतन होईल. आदरा क्रमांक 3 येते मैदानाच्या बाहेर. हा चेंडू बॅटच्या मधोमध आला नाहीये. उंची जास्त लांबी कमी. झेल ड्रॉप झाली आहे. अजय कडून झेल ड्रॉप झाली. मार्क वरती छोट्याचा हा चेंडू मधली एसटी वाकवली आहे. नवीन गोलंदाज आहे आणि त्याची गुणवत्ता इथे पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करत होता या गोलंदाज. बाद होतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येमध्ये विकेट दिनेशनं आपलं विकेट गमावलंय. संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 18 वरती 4 विकेट बाद होत आहेत. ते प्रेक्षकांना विनंती करेन आपण या अभयसाठी किंवा हो खूप सुंदर फटका आणि षटकार.
अप्रतिम हो आणि पुन्हा एकदा अभय सुंदर पटवलाय 6 धावांसाठी 7 धावा. आता मात्र विजयासाठी 7 धावांचे 1 चेंडू आणि 7. खूप हाय व्होल्टेज मॅच किल्लेसरचे अंपायर 1 चेंडू आणि 7 धावा व्हायचे पाणी पुन्हा एकदा तटवलेला आहे आणि खूप एका धावेसाठी हा मात्र सामना गमावलेला आहे. कृषी उमेर 11 खूप खूप अभिनंदन जान्हवी 11चा शेवटच्या 26 गेल्या वर्ष जान्हवी 11 पहिल्या राऊंडला हरवलं होतं. आता तो बदलाव घेतलाय नवनाथ उभी सांगतायत. पुढील समालोचक छोटे युवा समालोचक आकाश उभी करतील. गाईज आता आपली मॅच जिंकलेली आहे. आपल्या बॅटर नाही बॉलर आता मॅच घेऊन चालली. आता आपण घरी थोडा रेस्ट घेऊया. शकता काय भारी चिकन झाले. मामा म्हणजे काय मामाच्या हातानंच जादू आहे. गावातला कुठला कार्यक्रम असला आपला मामा असतोच. कुणाला व्हायला इथं बघू शकतो तुम्ही. आवडतं आपला ओमकार आहे पण इथं. सचिन पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. काय तुम्ही बघू शकता आपला छोटा डॉन शेखर भगत आता गेलेला आहे. त्याची टीम आता वाट लावायची. एक साईडला आहे शेखर भगत तर दुसऱ्या साईडला आपला पहिला धक्का नंबर 1 मैदानाच्या बाहेर अंकुश गोपी बॅटला गाव. ही मॅच संपायच्या आधी जेवून घ्या. बॉल रे चांगला असं झेल पकडले ते शंकर भगत यांनी आणि पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला तो संदेश भोईर यांना. नवीनच्या माध्यमातून खेळ पकडण्यात आली. षटका मारतो. लांब आहे अजून मार बस झाला. लांब्याच बस झाला. हो यावेळी उडवलाय करतोय विकेट. वाडा कॅच कॉच ऑफ द डे आपल्या पाहायला मिळाले. विकेट आली. त्या चेंडू हो कट केलाय. कदाचित विनिंग अटका येतोय. मॅच जिंकलाय. काय माता टोपी दे रा टोपी दे. दोन्ही टीम जबरदस्त होत्या. चर्चा जरूर करणार आहोत. एक बघू शकता फलंदाज चर्चा जरूर होईल. ना भाईची कॅच झाली. खूप सॅड झाला. आई शपथ बॅटमन पाहिजे तर तुझे सारखा खरंच लय बेकार. अरे 6 बॉल कोणी दोट खाईल का? 6 बॉल कोणी हुकात का? अरे तू बॅटमन आहे का गुखावा आहे हा? फॉर द विकेट. हा चेंडू पाहायला मिळाला नव्हता पण असं नाही की माझ्यामध्ये क्षमता नाही आणि त्या क्षमतेची गुणवत्ता इथे सादर करत असताना राहुल भगत षटकार. भगत राईट मोर द विकेट. राहुल साठी अजून एक तडाखा. शॉट ऑफ लेंथ आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. सौरभ आहे चेंडू खाली आहे. पकडला जाईल झेल आणि ज्या विकेटची गरज होती अजूनही एक षटक बाकी असताना राहुल भगतला मात्र पाठवलं माघारी. फुलटॉस आहे विनोद तात्या आणि तात्याच्या बॅट मधून षटकार आलाय. चेंडू फसवलाय चकवलाय. नक्कीच वाचला जातोय. हा चेंडू असेल अजून एक 7 धावांचा बोनस प्लस फ्री हिट.
फुलटॉस आहे सरळ बॅटने तुषार एका हाताने पकडलाय झेल. बाय मिळणार प्रणव भोपीच्या संघाला, बाय मिळणार कारण की टोटल झाली आहे. काहीच आम्हाला आता बाय भेटलेलं आहे भाई. कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय आम्हाला. मग आता काय अभिषेक गोरे या टॉस केंद्रित. तुम्ही एक टीम मध्ये आहे का? जय तू काय सांगशील? काय ना तुम्ही लोक एक टीम मध्ये आहेत. आम्ही एक टीम मध्ये आहोत. वाट लावून टाकेल. हो पुढे नाही सरळ सरळ सीमा पार उपर षटकार षटकाचा दुसरा समाप्त झालाय करावी लागेल. हो पुढे नाही पकडलाय चार वाजवील का 4 मध्ये खेळ केलाय महेश पारकर जिंकला आणि केलाय चौकार आणि मॅच जिंकलाय जरूर रन चिडे संघाने. ज्यावेळी उडवलाय डबल मध्ये कन्वर्ट केलाय. टोटल असंख्य धाव पलकावर लागल्यात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मामा. 500 वाटो ऑनलाईन. प्रथम गोपी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकाराच्या पुढे 2 षटकार तयार होत आहे सिद्धार्थ. यावेळी जेलची संधी आहे आणि विकेट गौरव भोपे. हो कट 200 जावा अकाउंटला नक्कीच विकेट आली. अरे सपना के साथ गाना गाना चाहता है. अरुण भी आएगा, सपना भी आएगी. शंकर बिहारी अभी किसके साथ गाना गाएगा भाई? सपना के साथ ही गाएगा. सपना अरे भाई कैसे मारेंगे वो सपना भी कही. हाँ अरुण भी गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? जादू खत्म होता है. दो रन अभी 17 रन हो गए. पाच बॉल 3 धावांची गरज.
2026चा प्लेयर ऑफ द सिरीज टुर्नामेंट, या टुर्नामेंट मधील इमर्जिंग प्लेयर एक नवीन अवॉर्ड आपण देतोय, ज्याचा खेळ पूर्ण दिवसामध्ये सर्वांना उठून दिसला, संपून उठला तो, आणि ज्या खेळाडूंची आपल्याला ओळख असते, पारख असते आणि ज्याचा आपण शोध घेत असतो असा खेळाडू रन्स 11 संघाकडून इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिरीज ठरतोय भावेश बालेकर. तर त्याच्यासाठी अशोकदादा मोठी तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे, यासाठी स्पोर्ट शूज जयवंतदादा भोपी यांच्याकडून स्पोर्ट शूज आहेत, प्लस एक ट्रॉफी असणार. तर मी गुरुनाथ भोपी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आहे, तर उत्कृष्ट विनंती करतो जयवंतदादा भोपी यांच्याकडून शूज स्पॉन्सर आहेत आणि ट्रॉफी स्पॉन्सर ती गुरुनाथ भोपी यांच्याकडून. तर मी दोघांना विनंती करतो अशोकदादा भोपी यांनी जयवंतदादा भोपी यांच्याकडे अभिषेक. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजे रोशन कडू. रोशन कडूला 3 विकेट आणि 47 धावा. तर मी विनंती करतो विजय भगत, विजय भोपी उत्कृष्ट गोलंदाज. तर यानंतर आपण वळूयात गोलंदाज. तर पार्थिवदादा भोपी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सतेशला उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी आणि ऍडव्होकेट जयवंत भोपी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज. तर या स्पर्धेतील आणि काय गेस आहेत का सिरीज वरती कोण असेल, काय असेल, कोणाचं नाव आहे. तर या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय, त्याआधी मी विनंती केली पाहुण्यांना की आपण त्याचा गुणगौरव करायचा आहे. उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून 60 धावा आणि 5 विकेट घेऊन या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय तो म्हणजे सिद्धार्थ भोपी. नवीन खेळाडू आणि जोश आणि जे आपल्याला सर्वांना पाहिजे असतं की खेळ करून दाखवावा आणि तो खेळ यांनी करून दाखवला आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय. शरद भोपी आपण देखील सर्वांनी यायचं इथे 1 नंबरचे मानकरी ठरले रन्स 11 क्रिकेट संघ RPL चॅम्पियन. हे चॅम्पियन संघ. तर गाईने मारली आता पाहिलं नंबर काही नाही ऐक भेटलेलं आहे पहिले गुच्छ आम्हाला काय नाही भेटलं तो दे म्हणा.
मी चाललो घरी घेऊन. आता चला आपण घरी जाऊया. मस्त वाटला इथं मॅच मस्त एकदम रूल्सनुसार झाले. तर चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका.